विद्यार्थी मित्रांनो, बघा आज 18 सप्टेंबर आहे। आज आपल्याकडे DMER भरती बघा पेपर झाला होता। तर या पेपरला कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारला पहा, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा ज्योतिबा फुले पहा गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी दुसरा बघा काय विचारलाय, राष्ट्रीय सागरी सप्ताह खालीलपैकी केव्हा असतो? राष्ट्रीय सागरी सप्ताह विचारलाय, खालीलपैकी केव्हा असतो? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। तर केव्हा असतो विद्यार्थी मित्रांनो? राष्ट्रीय सागरी सप्ताह केव्हा असतो? तर 4 ते 10 मार्च बघा या कालावधीमध्ये राष्ट्रीय सागरी सप्ताह असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी तिसरा काय विचारलाय पहा, किश्तवार हाय अल्टिट्यूड नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? किश्तवार हाय अल्टिट्यूड बघा हे नॅशनल पार्क आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पर्याय काय काय होते, गुजरात राज्य, मध्य प्रदेश राज्य, जम्मू काश्मीर आणि बिहार। तर याचं योग्य उत्तर काय असेल? किश्तवार हाय अल्टिट्यूड बघा नॅशनल पार्क हे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक बघा चौथा काय विचारलाय, सन 2011 ची बघा भारतीय जनगणना खालीलपैकी कितव्या क्रमांकाची लोकसंख्या या ठिकाणी कितव्या क्रमांकाची बघा लोकसंख्येची जनगणना आहे? बघा सन 2011 ची विद्यार्थी मित्र जनगणना कितव्या क्रमांकाची जनगणना आहे? बघाच योग्य उत्तर काय असेल? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर आहे आपलं। सन 2011 ची बघा आपली भारतीय लोकसंख्येची बघा जनगणना ही 15व्या क्रमांकाची या ठिकाणी लोकसंख्येची जनगणना होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 5वा पहा काय विचारलाय, अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। गोदावरी, ब्रह्मपुत्रा, नर्मदा आणि कृष्णा। तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे। नर्मदा बघा ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळणारी या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण नदी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6वा पहा काय विचारलाय, सन 2025 या वर्षामधला खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। सन 2025 मध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला होता? बघा अशा प्रकारचा प्रश्न होता। तर याचं योग्य उत्तर काय असेल? 12th फिल्म, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 7वा पहा काय विचारलाय, भारतीय नौदलाकडून खालीलपैकी कोणत्या क्षेपणास्त्राची बघा चाचणी यशस्वी करण्यात आली? भारतीय नौदलाकडून विचारले खालीलपैकी कोणत्या क्षेपणास्त्राची बघा चाचणी यशस्वी करण्यात आलेली आहे? बघा याचे ऑप्शन्स पहा काय आहेत, अजय, मिगम, सागरिका यापैकी नाही। भारतीय नौदलाकडून विचारले कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर काय असेल? मिगम, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक बघा 8वा काय विचारलाय, रक्त शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणता अवयव जबाबदार असतो? मानवी शरीरामध्ये रक्ताचं शुद्धीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणता अवयव हा जबाबदार असतो? तर याचं योग्य उत्तर याला काय यायला पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील, मूत्रपिंड बघा हा या ठिकाणी रक्ताचं शुद्धीकरण करण्यासाठी बघा जबाबदार असणारा या ठिकाणी अवयव आहे। प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, पानिपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? पानिपतचे पहिले युद्ध विचारले कोणत्या वर्षी झालेलं आहे? बघाच योग्य उत्तर काय असेल? सन 1556 बघा, सन 1526 बघा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 10वा पहा काय विचारलाय, भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये खालीलपैकी काय समाविष्ट आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये विचारले खालीलपैकी काय समाविष्ट आहे? नागरिक तत्व, मूलभूत हक्क, निवडणुका, मूलभूत कर्तव्य। बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये काय आहे? मूलभूत हक्क आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11वा पहा काय विचारलाय,
सर्वात कमी मतांनी निवडून आलेले राष्ट्रपती खालीलपैकी कोण होते? सर्वात कमी मतांनी निवडून आलेले राष्ट्रपती खालीलपैकी कोण होते? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बघा व्ही गिरी, प्रतिभा पाटील यापैकी नाही. सर्वात कमी मतांनी निवडून आलेले राष्ट्रपती कोण होते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. व्ही गिरी पहा सर्वात कमी मतांनी निवडून आलेले राष्ट्रपती आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ बघा हे खालीलपैकी कोणासंबंधीचे, म्हणजे ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील. महर्षी कर्वे यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ बघा त्यांनी स्थापनाही केलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 काय विचारलाय पहा. रावी नदी कोणत्या शहरामधून वाहणारी नदी आहे? रावी बघा नदी आहे महत्त्वपूर्ण, कोणत्या शहरामधून वाहणारी नदी आहे? ऑप्शन्स पहा. न्यूयॉर्क, लाहोर, रशिया आणि पॅरिस. रावी नदी कोणत्या शहरामधून वाहते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? लाहोर बघा या शहरामधून प्रामुख्याने रावी नदी ही वाहत असते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? परवाना बघा हा कायदा आहे कोणत्या वर्षासंबंधीचा कायदा आहे? परवाना हा कायदा बघा याचे योग्य उत्तर काय असेल? परवाना हा कायदा कोणत्या वर्षासंबंधीचा कायदा आहे? सन 1857. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. सन 1857 या वर्षासंबंधीचा या ठिकाणी कायदा आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय? बघा या ठिकाणी मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे. समानार्थी शब्द या घटकावरचा या ठिकाणी प्रश्न आहे. अब्धी बघा अशा प्रकारच्या ठिकाणी शब्द विचारण्यात आला होता. अब्धी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा ऑप्शन्स काय? पक्षी, पाणी, नदी आणि समुद्र. अब्धी या शब्दाचा समान शब्द कोणता असेल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. अब्धी म्हणजे समुद्र. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा काय विचारलाय? दृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? दृश्य बघा या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? दृश्य, अदृश्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. विद्यार्थी मित्रांनो, सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा आपल्याकडे DMER भरती बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. आणि बघा फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅब टेक्निशियन असेल, डेंटल टेक्निशियन, फिजिओथेरापिस्ट बघा तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या, आपल्याकडे बघा सर्व विषयांचे बघा सर्व पदाचे वेगवेगळे टेक्निकल या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना खरंच कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.